आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृतिचषक 2025 चा आपल्याला आयोजन पाहायला मिळतो आणि आज आपण या स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये आहोत आणि अंतिम रात्रीमध्ये पहिला सामना एकीकडे टीम शिरिवलीच्या विरोधात मांगरुल असे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील। अर्थातच मायरा 11 शिरिवली या नावाने आज संघ खेळताना पाहायला मिळेल आणि या संघाचे पुरस्कर्ते आमचे ऋतिक भोईर आणि पंकज म्हात्रे याने पुरस्कृत केलेला हा मायरा 11 शिरिवली संघ। तर त्याच्या विरोधात मांगरुल संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय निशांत 11 अर्थातच राकेश पाटील याचा संघ पाहायला मिळतो। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं या टीम मायरा 11 शिरिवली या संघाला पाहतोय आपण। मंचावरती उपस्थित असणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व याच परिसरातील उद्योजक ज्यांच्या मुलाच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा पाहतोय आपण। सुरुवातीला डे मध्ये पाहिली, त्यानंतर आता नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहायला मिळते। ते जांभिवलीचे उद्योजक सन्माननीय PS पाटील साहेब अर्थातच PS काका या नावाने प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर मांगरुल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट सरपंच सन्माननीय विष्णुशेठ पाटील साहेब हे सुद्धा या मंचावरती उपस्थित आहेत। त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला। टीम आई गावदेवी मायरा 11 शिरिवली संघाची सलामीची जोडी स्ट्राईकला पाहतोय रेवनाथ वायले आणि तेजस मडवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय। या दोन बॅटर मैदानामध्ये आल्यात। गोलंदाजी मार्कवरती मनोज पाटील गेली कित्येक वर्षे मांगरुल टीम साठी अतिशय चांगला गोलंदाजी परफॉर्मन्स देतोय। सामना सुरू होतोय, लेट्स प्ले। पहिलाच बॉल बॅक टू बॉलर्स केल्यात आणि पहिला बॉल स्वतःच्या गोलंदाजीवरती अडवलाय। चार षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवा। आपल्याला ग्राउंड अतिशय चांगला पाहायला मिळतो। गेली कित्येक वर्षे याच मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि आज सुद्धा नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा। ओलो फुल टॉस, एज लागली आहे, चेंडू पाठीमागे चाललाय। चांगली गोलंदाजी पाहतोय मनोज पाटीलला। मी अगोदरच सांगितलं की गेली कित्येक वर्ष निशांत 11 मांगरुल संघासाठी हा चांगली गोलंदाजी करत असताना सन्माननीय विष्णुदादा पाटील यांचं सुद्धा आगमन टीम शिरिवली संघासाठी गेले कित्येक वर्ष लीड करत असताना सुरुवातीला चांगले खेळाडू म्हणून त्यानंतर कोचची भूमिका करत असताना स्वतः सुद्धा या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत। 2 चेंडू एकही धाव नाही आहे। रेवनाथला पाहतो, यावेळेस स्कूप करायचं होतं, हलकसा अपील पहा मिळतो आपल्याला। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय जगदीश दुधकर यांना आणि स्क्वेअर लेगला रमेश म्हात्रे उर्फ मेक्या सर डान्सिंग अंपायर आणि त्याचबरोबर तिसरे पंच रतनजी मानेरकर असे 3 पंच आपल्याला पहा मिळतील। अद्यापपर्यंत 3 चेंडू एकही धाव नाही आहे। मनोज पाटील पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळत असताना आपल्याला पहा मिळतोय। विकेट करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पुढे सरकला, डायरेक्ट हिट। स्ट्रॉंग अपील केलं मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी। पंच तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, या सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचं आहे। तर तिसऱ्या पंचांकडे रतनजी मानेरकर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। अगदी सुरुवातीला 3 चेंडू डाट गेल्यानंतर चौथ्या चेंडूवरती नॉट आउट आणि पहिली धाव पहा मिळतो। त्यांच्या संघाच्या पाठीराख्यांच्या टाळ्या येत असताना पहिली धाव रेवनाथ वायले यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली। सलामीची जोडी एक क्वालिफाय झालेले संघ आहेत
ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय झाले आणि आज मात्र अंतिम रात्रीमध्ये एकमेकांसमोर खेळत असताना स्वर्गीय निशांत 11 मांगरुल संघाच्या विरोधात मायरा 11 शिरेवली हा संघ पाहायला मिळतोय। प्रेक्षकांची मात्र प्रचंड हळूहळू गर्दी पाहायला मिळेल। सध्या तरी पाहतोय भरपूर प्रमाणात प्रेक्षक वर्ग, कारण आज त्यांना सुद्धा माहित आहे की अंतिम रात्र आहे, आज सॅटरडे आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे, संडे। मनोज पाटील बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला, डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहे। चेतन एकच धाव, गुड फोल्डिंग। 5 चेंडू 2च धावा पाहायला मिळतात आपल्याला। चांगली गोलंदाजी, अद्यापपर्यंत एकही मोठा फटका नाही आहे टीम शिरेवली संघाच्या बाजूने, कारण सुरुवातीला रेवनाथने 3 चेंडू काढले, त्यानंतर 4थ्या चेंडूवरती एकेरी धाव आणि पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती एक धाव मिळत असताना आता मात्र स्ट्राईक वरती आलाय। शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा, 2 फिल्डर तडे सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। फुल टॉस नाही कन्वर्ट करू शकले मोठ्या फटक्यामध्ये। पुन्हा एकदा चेतन चेंडूवरती आलाय, चांगले फोल्डिंग, चांगला थ्रो आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी मनोज पाटीलची राहिली आहे, जिथे एकही मोठा फटका आला नाही। या फक्त 3 धावा पाहायला मिळाल्या पहिल्या ओव्हरमध्ये। मिळतो खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सुद्धा, कारण जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा असतात ना त्यांचा खूप मोठा सपोर्ट राहतो। यावेळेस लेग स्टंप डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला, मात्र नाही देऊ शकले। हलकसं अपील पाहायला मिळालं आणि एकेरी धाव मिळाली। गोलंदाज पाहतोय दुसरं षटक चेतन पाटीलला पाहतोय, त्याने मगाशी डीप मध्ये फोल्डिंग करत असताना याच्यानंतर सामना असेल जय हनुमान एरंजाड च्या विरोधात जय श्रीराम क्रिकेट संघ बहुनोली। या 2 संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल। हे सुद्धा 2 संघ क्वालिफाय झालेले संघ। दुसरं षटक मार्गस्थ, यावेळेस फटका चांगला आहे, मात्र फटका पसलाय। लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत, अनिकेत होते त्या ठिकाणी। चांगला असा झेल टिपलाय, मोठा फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का लागतोय तेजसच्या स्वरूपामध्ये। मायरा 11 संघाला पहिला धक्का। लागलाय अगदी मोठा फटका खेळायचा होता, थोडीशी ताकद कमी पडली, अगदी सीमा रेषा लगत झेल टिपला गेलाय लॉंग ऑफला। चेतन पाटीलला फार मोठे यश मिळालंय। 1 डाऊनला परेश गायकर येतोय, 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू, चांगली जबाबदारी त्याच्यावरती सुद्धा असेल। पुन्हा एकदा उडवलाय, फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहे, मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी चांगला एफर्ट दिलाय मनोज पाटील होते। बा
पुन्हा एकदा चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाने रेफर केलाय. रतनजी मानेरकर तुम्ही आता इथेच बसा, कारण तिसरे अंपायर म्हटलं की वारंवार तुम्हाला रेफर केलं जातंय. जबरदस्त षटकारच होता म्हणावा लागेल. मात्र आता पाहिलं जाईल. निश्चित मनोजने हवेमध्ये उडी घेतली. सेफ आहे. 4 धावा वाचवल्यात. फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या मनोज पाटील. सच अ ब्युटिफुल बिल्डिंग. दोनच धावा मिळाल्या. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आणि आलाय तो आता संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला चौकार. फलंदाज पाहतोय परेश गायकरच्या बॅटमधून पहिला चौकार. पहिला चौकार पाहायला मिळाला. खूप उशीर झाला मी म्हणेन, कारण 4 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे तुम्हाला झटपट बॅटिंग करावी लागेल. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. हलकंसं अपील पाहायला मिळालं. पंचांकडे रिव्हर्स टाकला. बॅटकटचा इशारा येत असताना मेक्या सर यांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. एकेरी धाव. चेतन पाटील दुसरं षटक हाताळत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. मनोजची फिल्डिंग सुपर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा उडवलाय. कॅचिटचा कॉल. एसटी रक्षक नील पाटीलला पाहतोय. कोणतीही मिस्टेक नाहीये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. मायरा 11 शिरिवली संघाला. तीन आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. 8 धावा. चला एकूण 11 धावा स्कोरबोर्ड वरती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त तुम्हाला 24 चेंडूंचा खेळ असेल हे सुद्धा लक्षात ठेवा. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती राहील की समोर स्टेजच्या डाव्या बाजूला कोणीही गाड्या लावू नका. थोडी जागा आहे तुम्हाला. पाठीमागे पार्किंग सुद्धा आहे, त्यामुळे स्टेजकडे येणारा रस्ता खुला ठेवा प्लीज. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट मॅच जय हनुमान एरंजाड आणि त्याच्या विरोधात जय श्रीराम क्रिकेट संघ बोनोली हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. आज चंदू मेयर, नयन बोराडे यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. खरं तर आज बदलापूरचा संघ दुसरे अंबरनाथ परिसरातील तिसरे षटक मोनिश पाटील. पहिलाच बॉल स्लोवर फेकलाय. फलंदाजाला मात्र अगदी जागेवरती उभं गेलाय. ज्या सिरिवली संघाने पहिल्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं, एक्झिबिशन केलं होतं, त्याच संघाला मात्र अगदी जागेवरती थांबवलंय. एका चौकाराचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका नाही आहे. हुक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय. पंच वाढ चिकूण करत असताना एक धाव अवांतर स्वरूपाने मिळते. एकूण धावा झाल्यात त्या 12. 12 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतोय आपण. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. हळूहळू प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि याच दरम्यान पाहतोय आपण चांबिवली गावचे उद्योजक सन्माननीय आदरणीय बालाशेठ पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक
सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे, गॅप खूप मोठी आहे. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, दणदणीत चौकार. आगमन झालंय ते बाळाशेठ पाटील. यावेळेस फटका चांगला, अगदी बॅटच्या रडारामध्ये उंचच उंच आणि लांबच लांब. चौकारानंतर आलाय तो षटकार. आपले सन्माननीय अतिशय पाटील यांच्या वतीने अर्थातच आयोजन कमिटीच्या वतीने संपूर्ण रात्रीमध्ये आयवा जेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. सर्व प्रेक्षकांना आज सुवर्ण संधी असेल. जो कोणताही प्रेक्षक आयवा जेल टिपेल त्याच्यासाठी कॅश प्राइज असेल 500 रुपये. वा, एक चौकार एक षटकार परेश गायकरच्या बॅट मधून पुन्हा एकदा हुक केलाय. यावेळेस फटका बसलाय, 2 फिल्डर आहेत. हो, सज्जनने काय झेल टिपलाय. सुपर कॅच. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वतःचा बॉडी बॅलन्स करत असताना मात्र टिपलाय तो झेल आणि संपलाय तो परेश गायकरचा खेळ. चला, नयन बोराडे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम एरंजाड यस, त्याच्या विरोधात जय श्रीराम क्रिकेट संघ बोनोली संघ खेळताना पाहायला मिळेल. एक चौकार एक षटकार, त्यानंतर विकेट आली आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 22. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. ओ, पुन्हा एकदा कसं अपील पहा मिळतं. एसटी रक्षकाने मात्र स्ट्रॉंग अपील केलं आहे. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. वा, पाहतोय जगदीश दुधकर यांना मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला रमेश मात्रे सर आहेत. स्ट्रॉंग अपील केलं होतं. शेवटचा बॉल होता, चौकार षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. लास्ट बॉल अद्याप बाकी आहे. खूप चांगलं अपील पाहायला मिळालं, मात्र पंचांचा चांगलं डिसिजन सुद्धा पाहतोय. पण 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आर्यन मडवीला पाहतोय. आर्यन मडवी 4थ्या क्रमांकाचा खेळाडू या टीमचा पाहतोय. मायरा 11 शिरवली संघ, अर्थातच या संघाचे पुरस्कर्ते आमचे ऋतिक भोईर आणि पंकज मात्रे. लास्ट गो. बराच वेळ चेंडू हवेत होता. फोल्डर दूरवरती या डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका मात्र नाही. थ्रो व्यवस्थितरित्या आला नाही आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 षटकाचा खेळ संपलाय. या षटकामध्ये एक चौकार एक षटकार पाहिला. एका खेळाडूला बाद व्हावं लागलं आणि धावा झाल्या. ते एकूण 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम शिरवली संघाने विकेट गमावल्यात ते 2, 3 आणि धावा केल्यात त्या 24. पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. या आपण तर याच दरम्यान ज्यांचं जिथं आगमन झालं, गेली कित्येक वर्ष या अंबरनाथ MIDC मध्ये ची मोठी स्पर्धा भरवली जायची. सरपंच चषक
आणि त्या स्पर्धेचे आयोजक श्रीमान योगेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण यावं आणि कचरू पाटील यांचं सुद्धा आगमन जे काकोल्याचे आहेत. पहा मित्रांनो, ज्या समोर गाड्या लावल्यात ना टू व्हीलर सर्वजण काढा आपण तिथून. वारंवार सूचना नका करायला लावू. तुम्हाला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण पार्किंगमध्ये जाऊन वाहन पार्किंग करा. रस्त्यावरती कोणी वाहन पार्किंग करू नका. खास करून टू व्हीलर च्या डाव्या बाजूला लावलेले आहेत. ओ क्लीन बॉल. पहिला चेंडू खेळत असताना टप्पा घेतल्यानंतर चेंडू अगदी एस्टॅनवरती जाऊन आदळलाय. धक्का क्रमांक लागलाय तो 4था. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं. चला बॅटर चला लवकर. पहा प्रत्येकाला वेळ जो दिलाय त्याच्यामध्ये आपण खेळा. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल हे सुद्धा लक्षात ठेवा आपण. चांगली गोलंदाजी. पहिला 4थं षटक. सोनूला पाहतोय 4थं षटक घेऊन आला टीमच्या वतीने. स्वर्गीय निशांत तेलेवन मांगरुल संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करत असताना सुरुवातीला मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र तिसऱ्या षटकात चौकार षटकार आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर धाबा आल्या. आणि याच दरम्यान पाहतोय आपल्या बदलापूर वांगणी क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब हे सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचं सुद्धा अगदी बारीक लक्ष असतं. कुठेही स्पर्धा असू द्या नेहमीच ते समालोचकांना फोन करतात. कुठे थोडीशी कमतरता असली तर निश्चित ते आपल्या निदर्शनात आणून देतात. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी जातोय कीपरकडे. सरपंच चषकाचे आयोजक सन्माननीय योगेश दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपलं. आज इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील नाद एकच फक्त बैलगाडा. त्यांच्या टी शर्ट वरती नाव शोभून दिसतंय. मात्र पुन्हा एकदा नाही. आता वाईट बॉल घोषित करण्यात आलाय. एक अबांतर 10 मिळत असताना एकूण धाबा झाल्या त्या 25 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात आपल्याला. संतोष स्वागत आहे आपलं. या ओ या ठिकाणी पाहतोय आपण एज लागली होती. चेंडू पाठीमागे चाललाय. कीपरच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे जातोय आणि तेथून मिळती एक धाव. चला टॉससाठी ओ पुन्हा एकदा अपील केलं. यस फिंगर ऑन. फलंदाज झाला बाद. अखेरकार यश मिळालंय सोनू जाधवला. शेवटच्या ओव्हर मध्ये आणखीन एक विकेट मिळते. धावा फक्त धावपळकावरती 26 धावांवरती तब्बल 5 खेळाडू बाद. शेवटच्या षटकामध्ये त्याला मोर्चाभरती लावला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने चेंडूची फेकी करत असताना शेवटचा बॉल पहा मिळतो आपल्याला. चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला केल्यात. हो
अंपायरला या ठिकाणी टार्गेट येईल, एकच धाव, दुसरी धाव का घेतली नाही आहे समजला नाही आहे. आता वेळ गेली आहे त्यामुळे तुम्हाला रनआउट व्हावं लागेल आणि पहिल्या सत्राचा केस 28 टार्गेट असेल टीम निशांत 11 मांगरोल या टीम समोर. चला टॉस साठी या. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन संघ त्याच्या विरोधात जय श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली. आमचे काकोल्याचे ज्येष्ठ नागरिक कचरू पाटील आणि बालाशेठ पाटील सुद्धा उपस्थित आहेत. या आपण टॉस करू. दोन या हरिचंद्र मात्रे स्मृती जय हनुमान एरंजाड संघ हा पाहायला मिळेल. चला आकाशा टीम बनवली संघाच्या विरोधात एरंजाड से दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ओके 4 षटकांचा सामना असेल. अगोदर खेळला त्यामुळे तुम्हाला नियम सुद्धा माहित आहे, जे नियम आहेत ते लागू होतील. हेडचा कॉल आहे. टॉस जिंकला एरंजाड संघ. टॉस जिंकला कशाला पसंती द्याल? बॅटिंग. बॅटिंग कारण एक प्रवाहाच्या विरुद्ध ज्याप्रमाणे पोहण्याचा मार्ग असतो त्याप्रमाणे, कारण बऱ्याच वेळा टॉस जिंकल्यानंतर बरेच कॅप्टन फिल्डिंग घेतात. आपण बॅटिंग स्वीकारले, कसं वाटलं? चेसिंग आम्हाला टफ जाते. का आज सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये येथे खेळलात तेव्हा जो संघ होता आणि आता जो खेळणार आहे याच्यामध्ये काय बदल असेल का? सेम संघ. काय म्हणशील आयोजनाविषयी? पहिल्यांदाच अगोदर डे मध्ये खेळल्या स्पर्धा, आता नाईटची स्पर्धा. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक आयोजन तर खूप चांगलं आहे. ओके. आता टॉस जर जिंकला असता तर मग काय? नक्कीच आम्ही बॅटिंग घेतली असते पण टॉस हारलो. मग आता फिल्डिंग करायची, कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल? तरी 30-35 वर धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. जवळचंच मैदान आहे, भरपूर प्रमाणात प्रेक्षक पाठीराखे, कितपर्यंत सपोर्ट असेल? तर पब्लिकचा सपोर्ट आम्हाला जास्त असतो, शिरविला असतो, काकोला असतो, म्हणून याप्रमाणे चांगला असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके थँक्यू. तर टॉस जिंकला एरंजाड संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम जय श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली या टीमला. खेळाचं पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि आवाज असेल रायगडचा, आवाज असेल रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर यांचा. धन्यवाद जगदीश पाटील सर. प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले, धर्मरक्षणात तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे छत्रपति शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी. जब मैच दिशा हुए तमाम क्रिकेट दर्शकों का स्वागत है. दो आरंभिक बल्लेबाज आप देख सकते हैं मैदान के अंदर, जैसे किसी युद्ध के लिए बड़े पैमाने के साथ तलवार लेकर दो सेनापति उतरते हैं, बिल्कुल उसी तरह क्रिकेट के इस कुरुक्षेत्र में ये दो बल्लेबाज आई गावदेवी मंगरूल की ओर से अपना बल्ला लेकर मैदान के अंदर जा रहे हैं. मैच में मजा आएगा. 28 का टारगेट है. निशांत 11 आई गावदेवी मंगरूल और सायरा 11 आई गावदेवी, मायरा 11 आई गावदेवी शिरोली के बीच में यह मैच आपके सामने नजर आता हुआ. जब टॉस बॉक्स में जगदीश पाड़ी सर ने पूछा था कि टॉस जीतने के बाद आप निर्णय क्या लोगे, तो उस वक्त अभी कप्तान ने कहा था बल्लेबाजी करेंगे, लेकिन ये पहले सत्र में आप देख सकते हैं केवल 27 बने और 28 रनों का टारगेट है. 7 चौक 28, यानी कि प्रति ओवर 7 रन जरूर है जो गेंदबाजी की है पहले सत्र में. अगर उस तरीके की गेंदबाजी यहां पर भी चलेगी तो मैच में मजा आएगा. पावर प्ले के पहले ओवर बहुत इंपॉर्टेंट रहेंगे, खास करके फील्डिंग डिपार्टमेंट टीम को, जहां पर उन्होंने काफी छोटा लक्ष्य रखा है और इस छोटे लक्ष्य का पीछा करते हुए आप देख सकते हैं मंगरूल टीम के दो सलामी बल्लेबाज निशांत 11 गावदेवी मंगरूल विपक्ष मायरा 11 गावदेवी शिरोली के बीच में यह मैच चलता हुआ. चलिए अंपायर का ग्रीन सिग्नल चाहिए. 7.00 के रिक्वायर्ड रन रेट से 24 गेंदों में 28 की जरूरत. पहली गेंद ओवर द विकेट से, तो पहली गेंद के ऊपर अपील जरूर की थी, दिखा दिया है कि भाई इतना आसान नहीं है आपको 28 बनाने,
और वही शुरुआत इस पहले पावर पे के सत्र में देते हुए गेंदबाज मायरा 11 गावदेवी शिरोली की ओर से तेजस। शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई। एक ही ग्राम पंचायत की 4 टीमें आपको खेलते हुए नजर आएगी। फिलहाल सुपर 8 का पहला मैच क्वार्टर फाइनल जीतेंगे तो सेमीफाइनल का रास्ता। और इस बार भी आप ट्रैकर की बॉल उछाल दिया था तो शेर तो मैं सवा शेर, यानी कि यही दिखा रहे आप गेंदबाजी में। देख सकते हैं गेंदबाजी के मार्ग पर बॉलर तेजस लाजवाब, लाइन बढ़िया है, लेन थोड़ी सी पीछे रखी और यही कह रहे कि ज्यादा उछाल वाली गेंद थी जो आप वार्न कीजिए। अंपायर को यही कुछ बता रहे हैं, लेकिन अंपायर काफी अनुभवी है, वो जानते हैं किस तरीके की यहाँ पर उन्हें अंपायरिंग करनी है, वो भी जानते हैं। लेकिन चलिए कुछ जो होते हैं डिसीजन वो बताना भी कभी कभी जरूरी होता है खिलाड़ियों की ओर से। पहली 2 गेंदें बिल्कुल डॉट नजर आती हुई। इस बार भी तेज बॉल जरूर जड़ में डाली थी और ऐसी जड़ में जब भी गेंदें गिरती है मचिंद्र पाटिल सर तो ठाणे के यॉर्कर किंग यानी कि वाकलन की मोतीराम भोईर की याद आती है। न डांडा न शेंडा, ये डायरेक्ट बूंदा देखने को मिला। अगर इस तरीके की गेंदें यहाँ पर गिरेगी तो निश्चित तौर पर मुश्किलें पैदा होगी। जिंदगी के दौर में जब कदम लड़खड़ाने लगे तो एक ही सही विचार हमें फिर से चलने का हौसला दे सकता है। और इस मैदान के अंदर अब तक 3 गेंदें डॉट। व्हाट अ क्विक बॉलिंग बाय द बॉलर। ये भी डॉट बॉल है। क्या कमाल की गेंदबाजी नजर आती हुई, पूरी तरीके से वश में रखा है, मौका नहीं दे पा रहे खुलकर खेलने का। और जिस पावर प्ले के ओवर में पहले सत्र में गेंदबाजी की थी मेरे ख्याल से मंगरूल टीम के गेंदबाजों ने, बिल्कुल ठीक उसी तरह की गेंदबाजी आप यहां पर नजर आती हुई गेंदबाज सिरौली के तेजस की ओर से। तो इस बार अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का, विकेट कीपर के द्वारा फील्डिंग करा, पीछे लाजवाब फील्डिंग, एक डॉट बॉल की समाप्ति। अभी तक बात करेंगे 5 गेंदें डॉट आ चुकी है। क्या ये आज के मेगा फाइनल के रात्रि का पहला मेडन ओवर हमें देखने को मिलेगा? एक ही ग्राम पंचायत की 2 ताकतवर टीमें हैं। तो चलिए आखिरी बॉल देखेंगे यहां पर। आगे आकर खेलने का प्रयास और एक्स्ट्रा कवर के ऊपर से मारने की कोशिश। फील्डर वहां पर रोके, जब तक फील्ड करे तब तक बल्लेबाज के पास 2 रन। चलिए आखिरकार शुरुआत की है 2 रनों के साथ टीम मंगरूल ने और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 2 रन। जीत के लिए 28 का टारगेट है, 18 बॉल 26। थँक्यू। तर आज दरम्यान मंगरूळ हर्षल गिब्स थे वो नशे में जिन्होंने 2 दिन पहले फूल धमाल किया और फिर उसके बाद ऑस्ट्रेलिया का घमंड तोड़ा था। बाहरी किनारा लगा था बल्ले का, गुड फील्डिंग, विकेट कीपर के पीछे डॉट बॉल की समाप्ति। एक ही एक डॉट बॉल के लिए यहां पर तालियां गूंज रही है और ये मैदान जो है दर्शकों से खचाखच भरा हुआ है। और आज मेगा फाइनल की रात है और इस मेगा फाइनल में हर एक टीम के दर्शक अपनी टीम के लिए जरूर आस्था देंगे। हाफ ट्रैकर की बॉल थी, जोर से आवाज आई थी, ये वाइड बॉल है, लेकिन शायद अंपायर ने भी इशारा कर दिया है कि वाइड बॉल होगी, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होगी और इसे 1 रनों की मदद से सेकंड इनिंग्स में रनों को चेस करने वाली आप देख सकती है टीम निशांत 11 मंगरूल का स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल सिर्फ 3 रन। 28 का टारगेट। जो खुद को मजबूत बना लेते हैं वो हर तूफान को रास्ता दिखा देते हैं और यहाँ पर देखेंगे कौन किसको मजबूत बना पाएगा। फिलहाल प्रेशर दोनों टीमों के ऊपर है, जो जीतेगा वो जाएगा सुपर 4 में, एक ट्रॉफी का दावेदार जरूर बनेगा। लेकिन मैच अभी पेंट अप रोमांचक मैच पर 50-50 ये मैच है, कोई नहीं जीता। अब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाती तब तक अनुमान लगाना भी ये गलत बात होगी। बॉलिंग लाजवाब, हाफ ट्रैकर की बॉल ऊपर गई है, गेंद कवर्स स्वीपर्स कवर्स की दिशा में, कैच ड्रॉप, कैच छोड़ा है। ये लो स्कोर के मैच में आपको कैच लेना बहुत ही जरूरी होता है और इस बार ये कैच ड्रॉप क्या कर रहे हैं मेरे भाई,
ये समय नहीं है कैच छोड़ने का, और ये कैच छूटने के बाद थोड़ा सा दिल टूटा है, मैं कहूंगा वहां पर मायरा 11 शिरोली टीम के समर्थकों का। तब तक वहां पर 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से टीम का स्कोर है 5 रन, लक्ष्य है 28 का, जीतने के लिए चाहिए 23 रनों की जरूरत। तूफान चाहे कितना भी बड़ा हो, नाविक वही होता है जो दिशा पहचान लेता है। क्या कैच छूटा है, कैच छूटने के बाद क्या दिल तोड़ना चाहेंगे, लेकिन गेंदबाजी की बात करेंगे, निवृत्ति एक अनुभवी गेंदबाज है और यहां पर देखेंगे उनके ऊपर भी प्रेशर काफी खासा। इस बार भी बड़ा शॉट खेला जरूर है, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी बॉल के नीचे, बल्लेबाज आउट। पहला करारा झटका लगेगा बैटिंग करने वाली टीम निशांत 11 मंगरूळ को। त्या समोर गाड्या लावलेल्या आहेत, आयोजन कमिटीची सूचना आहे की समोर आपण गाड्या लावू नका प्लीज। ज्या कोणी गाड्या लावलेल्या आहेत कृपया करून तेथून काढा आणि पार्किंग मध्ये लावा, कारण येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये दुसरा। स्टेजकडे येणाऱ्या ज्या गाड्या लावलेल्या आहेत ना त्या फक्त काढायच्या आहेत, ज्या कोणाच्या गाड्या आहेत कृपया लवकरात लवकर काढा तिथून, कारण जेव्हा पाहुणे मंडळी येते त्यांना येण्यासाठी रस्ता नाहीये। आणि या दरम्यान आमचे बोनवलीचे रवींद्र शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं स्वागत। आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आपण सहकार्य करा मित्रांनो। ज्या सूचना आयोजन कमिटी करते त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कृपया करून 2 व्हीलर तेथून काढा। प्रवीण सर, 15 गेंदों में जीतने के लिए चाहिए 23 रनों की अभी भी आवश्यकता है। क्या बॉलिंग चल रही है मैदान के अंदर निवृत्ति पाटिल की ओर से, अभी तक बांध कर रखा है मंगरूळ टीम के बल्लेबाजों को। कोई ऐसा एक बल्लेबाज होगा जो अपने हाथ खोलकर यह मैच में पूरी तरीके से पलटवार करेगा। और इस बार लाउड अपील, फिंगर ऑफ गोल्स, एक और करारा झटका, पलटवार किया इस मैच में, यह दूसरा विकेट जाएगा मैदान से बाहर। तर त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय। तो चलिए यहाँ पर लगातार 2 विकेट ले चुके हैं, क्या विकेट हैट्रिक यहाँ पर संपादन करेंगे गेंदबाज निवृत्ति पाटिल की। वाड़ा ब्यूटी, कमाल की यहाँ पर स्टार्ट नजर आती हुई। ऑफ स्टंप से काफी बाहर, विकेटों के पीछे लाउड अपील की गई थी। व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रन यहां पर बढ़ती हुई, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 6 रन। जीतने के लिए अभी भी बात करेंगे, 22 रनों की यहां पर आवश्यकता है। ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, जिस गेंद को अंपायर ने बिल्कुल व्हाइट बॉल करार घोषित कर दिया है, व्हाइट क्यों ना हो, ये रन आने अब मंगरूळ टीम के लिए जरूरी होंगे। बोलो तैयार, फुल टॉस बॉल, गैप ढूंढने का प्रयास किया था, बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई, शॉर्ट एक्स्ट्रा कवर खिलाड़ी की ओर से। तब तक वहां पर बिल्कुल 1 ही रन मिलेगा और 1 रनों की मदद से फिलहाल निशांत 11 आई गाउदी मंगरूळ टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन, 28 का लक्ष्य है। आप जीतने के लिए 13 गेंदे और 21 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। बोलो तैयार, सामने बल्लेबाज आप देख सकते हैं, और राकेश के लिए फुल टॉस बॉल थी, लाउड अपील की गई थी, लेकिन यहां पर मात्र केवल 1 ही रन मिलेगा, वो भी शायद लेग बाय के तौर पर यह रन मिली है। और इसी के साथ बल्ले पर लगा शायद अंपायर
करने के लिए थोड़ी सी दिक्कतें पैदा हो रही है कि दोस्तों आपको पता है कि वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने इंग्लैंड को परास्त किया और वो चैंपियंस ट्रॉफी जीते। और उसके बाद डीजे ब्राउ का वो गाना बजने लगा। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। के बाद रन संख्या मात्र केवल 8 बनी है, 28 का पीछा करना है, 12 गेंदों में चाहिए जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। विकेटें गवाई है फिलहाल 2, यानी कि अभी भी 8 विकेटें निशांत 11 आई गावदी मंगरू टीम के हाथों में सुरक्षित है। देखेंगे यहाँ पर पलटवार कौन करेगा, वार कौन करेगा। फिलहाल स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं राकेश पाटिल और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज शक्ति पाटिल और बॉलिंग मार्क पर भूषण पाटिल। पाटिल इट्स नॉट नेम, पाटिल इज अ ब्रँड आणि तिन्ही पाटलांची पोर आता मैदानावरती। चलिए भूषण बॉलिंग पर तैयार और पहली गेंद फ्लैकर बल्ले का पार किनारा, विकेट कीपर के हाथों में कोई चूक नहीं, एक और झटका। ऐसा उन्हें लिया था जरूर, लेकिन जब शिरोली के कप्तान से पूछा गया था, मायरा 11 शिरोली के कप्तान को, कि आप टॉस जीते तो क्या करते, उन्होंने बताया था तो हम पहले बल्लेबाजी करते। और कहीं ना कहीं ये उनका जो बल्लेबाजी करते हुए बॉलिंग का अब सेकंड इनिंग में प्रदर्शन चल रहा है, ताकि उनके गेंदबाजों के ऊपर उनका विश्वास है और उसके बदौलत उन्होंने ये पहले बल्लेबाजी जो उनके हिस्से में आई और क्या लाजवाब बॉलिंग का प्रदर्शन। लेकिन कौन ऐसा एक खिलाड़ी होगा जो इस डूबती हुई नैया को, क्योंकि आप जरूर कहेंगे निशांत 11 मंगरूल टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। मैदान के अंदर आकाश को देख सकते हैं, लंबे कद के बल्लेबाज है और नंबर जर्सी है 45, यानी कि मुंबई इंडियंस के कप्तान और भारतीय कप्तान रोहित शर्मा की जर्सी। तीखा बाउंसर, यहां पर परफ्यूम डिलीवरी, सीधा गेंद नाक को सूंघती हुई विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की एक और समाप्ति। यानी कि अब यहां पर रन और गेंदों के बीच में फासला 10 गेंदें बची है और चाहिए 20 रनों की जरूरत। जश्न का माहौल अब नजर आता हुआ दोनों भी टीमों के खेमे में, खास करके मंगरूल टीम थोड़ी सी शांत। और इस बार हवाई यात्रा की है, बड़े शॉट की तलाश थी, गैप में गेंद, एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाद 4 रन। ₹44 पारितोषिक आहे टीम स्वर्गीय निशांत 11 मांगरोल संघासाठी। समय का पहिया कभी थमता नहीं, मेहनत करने वालों का भाग्य कभी झुकता नहीं, जो गिरकर उठने की ठान लेते हैं ना, वो जीत के पन्नों में अपना नाम जरूर लिखते हैं। हर कदम पर मुश्किलें मिलती है जरूर, पर उस हौसले से उनके जंजीरों को तोड़ता जा। रन और गेंदों के बीच में फासला 9 गेंदे 16, ये बाउंड्री जो मिली है वो काफी लाजवाब बाउंड्री मिली है। अब इस बाउंड्री के बदौलत क्या अब बल्लेबाज आकाश पाटिल अपनी टीम को रास्ता दिखा पाएंगे? बड़े तैयार है भूषण पाटिल आकाश के सामने। शॉट पिच लाइन की बॉल इस बार ऑन साइड में मोड़ दिया है, फील्डर आते हुए दूर से, वो थोड़ी सी ऊपर से जा रही थी लेकिन गुड फील्डिंग। अंतिम क्षणों में उन्होंने ये गेंद को रोका, तब तक वहां पर रन मिलेंगे मेरे ख्याल से 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 14। रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदे और 14 रनों की आवश्यकता। आधा सफर तय कर लिया है, आधा सफर अभी भी यहां से बाकी है, यानी कि 14 पूरे के 28 बनाने थे, अभी 14 रनों का सफर यहां पर बाकी है। तूफान चाहे कितना भी बड़ा क्यों ना हो, नाविक वही होता है जो दिशा बदल देता है। दिशा बल्लेबाज बदलेगा या बॉलर बदलेगा, आने वाला समय बताएगा। तो इस बार चले बल्ले का कुछ हिस्सा लगा था, कट मारना चाहते थे, डॉट बॉल की समाप्ति 7 बॉल 14। जबरदस्त मैच, दोनों भी टीमें हार नहीं मान रही है और खास करके बॉलिंग करने वाली टीम मायरा 11 गावदेवी शिरोली टीम का ये गेंदबाज चौका आने के बाद क्या बढ़िया वापसी, 7 गेंदे 14 की जरूरत।
आगे आकर खेलने का प्रयास, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में और सेकेंड अटेम्प्ट में कैच करने का प्रयास था, लेकिन तब तक 2 रन पूरे। और इसी के साथ यहां पर देखेंगे आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से अब 6 और चाहिए 12 रन। मुकाबले कितने कडक हमें देखने को मिलेंगे, कारण आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा लढला होता, जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम लढला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुरवेन लढला होता, झालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले लढला होता, सांगा उडून जागला लढणारा फक्त हिंदू होता, फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार। 19 फेब्रुवारी काय प्रत्येक क्षणाला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार। बोला श्री श्री श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की जय। जबरदस्त मैच, 6 गेंदें और जीतने के लिए चाहिए 12 रनों की यहाँ पर आवश्यकता है। कड़क फाइट, टिक फॉर टैक, मैंने पहले भी कहा था एक ही ग्राम पंचायत की दोनों टीमें मछली पाड़ी सर इतनी आसानी से हार नहीं मानेगी। आप 6 गेंदें और चाहिए 12। बॉलिंग मार पर बॉलर आदित्य और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज शक्ति पाटिल। क्या शक्ति अपनी शक्ति का उपयोग करना चाहेंगे या फिर बॉलर आप देख सकते आदित्य मडवी अपने टीम के लिए जलवे भी करना चाहेंगे। अंपायर भी जोश में, दर्शक भी जोश में, सभी काफी जोश में। क्रॉस बैटर खेलने का प्रयास किया था, सिंगल यहां पर बन सकता था, जिसकी था वो भी जानते हैं। एक डॉट बॉल के लिए अब तालियां गूंज रही है। इस वक्त आप देख सकते हैं बॉलिंग करने वाली टीम मायरा 11 गांवदेवी शिरौली टीम के गेंदबाजों ने अपना धावा बोल लिया है। एक भी छक्का इस पारी में लगा नहीं, एक भी बाउंड्री इस पारी में लगी नहीं। ये बहुत दुख की बात है। अगर यहां पर कमबैक करना है, एक साथ बड़ा शॉट निकालना ही पड़ेगा। बल्लेबाजी करने वाली यहां पर निशांत 11 आई गावदेवी मंगरूल, दोनों भी टीमों को आई गावदेवी का आशीर्वाद। स्लोवर वन गेम, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जाणून घे या जगात, आणि जो कोणी आम्हाला लढेल तो डायरेक्ट ढगात आणि ढगात लाटिंग लावणारा षटकार। पलटवार हो चुकी है। क्या बढ़िया स्ट्रोक, जिस बल्लेबाज ने पूरी तरीके से शांत रहा था अपने आप को, लेकिन आखिर के क्षणों में शक्ति के बल्ले से यह शक्तिशाली स्ट्रोक। ओम साई डीजे आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता की ओर से। बघा, सामना जिंकल्यानंतर कुणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, खेळाडू फक्त जाऊ शकतील। याच दरम्यान पाहतोय आपण ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळचे ग्रामपंचायत सदस्य शंकुजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत। तो बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं बची हुई गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 4 और चाहिए 6 रनों की जरूरत। क्या मैच है, एक आ आएगा या रोक पाएंगे गेंदबाज? और चले इस बार घुमा दिया है, रन नहीं लेना चाहते। अगर तू मार सकता है तो तुझे रोकने का भी दमखम मेरे में, और यही दिखा दिया है। डॉट बॉल की समाप्ति, 3 गेंदें और 6 रनों की जरूरत, यानी कि कंपल्सरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। देखेंगे युवा प्रेक्षक कमाल कैच के लिए भी मेरे ख्याल से सर 500 का इनाम है। शक्ति पाटिल साहब हमारे आयोजक, आतिश पाटिल साहब हमारे आयोजक, इनकी ओर से युवा प्रेक्षक कमाल के लिए भी 500 का इनाम है। 3 बॉल 6 की जरूरत, और इस बार बड़ा शॉट डीप स्क्वायर लेग के ऊपर से, दैट्स अ बिग 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 हिट। ठोक दीजिए। मैन ऑफ द मैच शक्ती। हॅलो प्रेक्षक वर्ग, चला आपण थोडेसे बाहेर व्हा।
आणि फिल्डिंग खेळाडू आपण सुद्धा बाहेर यायचे. सामना संपलाय. खूप चांगला सामना आपल्याला या दोन संघामध्ये पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच साठी लगेचच मैदानामध्ये प्रस्थान करा आणि ज्या कोणी टू व्हीलर लावलेले आहेत काढा समोरून.